एक बिझनेस मालक म्हणून तुम्ही दिवसातले 12 ते 15 तास काम करता. सेल्स वाढवणं, क्लायंटशी डील करणं, वेंडर्सशी डील करणं यात तुमचा सगळा वेळ जातो. आणि तुम्ही अगदी विश्वासाने तुमच्या बिझनेसचे सर्व फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, बँकची डिटेल्स आणि टॅक्सची कामं तुमच्या अकाउंटंटकडे किंवा मग तुमच्या अकाउंटिंग टीमकडे सोपवून देता. पण कधी शांतपणे बसून तुम्ही हा विचार केलाय का, की तुमचा अकाउंटंट किंवा तुमची अकाउंटिंग टीम खरंच योग्य काम करते का? सर सगळं व्यवस्थित चाललंय, टॅक्सही पेमेंट वेळेत होतंय, असं जेव्हा तुमचा अकाउंटंट तुम्हाला सांगतो, तेव्हा तुम्ही डोळे झाकून त्यावरती विश्वास ठेवता. पण जेव्हा वर्षाच्या शेवटी ऑडिटर येतात, तेव्हा ते अचानक काही चुका शोधून काढतात किंवा काही फायनान्शियल फ्रॉड्स शोधून काढतात, की मालकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तोपर्यंत त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी टॅक्सबद्दल बोलणार नाहीये, तर तुमच्या बिझनेसच्या सुरक्षिततेबद्दल बोलणार आहे. म्हणजेच इंटरनल ऑडिटबद्दल बोलणार आहे. मग आता इंटरनल ऑडिट म्हणजे नेमकं काय? ते तुमच्या अकाउंटंटवर अविश्वास दाखवणं आहे का? आणि तुमच्या बिझनेसचे लाखो रुपये कसे वाचवू शकतात? हे अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. अनेक बिझनेसेसमध्ये एक अकाउंटंट असतो, जो बिल बनवतो, क्लायंटशी डील करतो, वेंडरशी डील करतो, बँकेतून पेमेंट ट्रान्सफर करतो आणि कॅश सुद्धा सांभाळतो. पण व्यवस्थापनेच्या भाषेत याला लॅक ऑफ सेग्रिगेशन ऑफ ड्युटीज म्हणतात. म्हणजे काय? तर कामाची चुकीची विभागणी. जेव्हा एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार असतात, तेव्हा दोन गोष्टी घडू शकतात. पहिलं आहे की एरर. म्हणजे काय? तर तो सुद्धा माणूस आहे. नजर चुकीने एखाद्या वेंडरला डबल पेमेंट जाऊ शकतं किंवा एखाद्या ट्रान्झॅक्शनवरती चुकीचा जीएसटी रेट लावला जाऊ शकतो. पण दुसरा प्रकार आहे फ्रॉड, म्हणजे जाणीवपूर्वक होणारी फसवणूक. अनेक बिझनेसेसमध्ये मी बघितलंय की जुने अकाउंटंट असतात, ज्यांना बिझनेसच्या सर्व सिस्टीम माहीत असतात आणि मग छोट्या मोठ्या पळवाटा काढून ते बिझनेसमध्ये आर्थिक अफरातफर करतात. म्हणजे काय? तर फायनान्शियल फ्रॉड्स करतात आणि जे मालकाच्या लक्षात कधीच येत नाही. त्यामुळे कदाचित तुमचा अकाउंटंट विश्वासू असेलही, पण तो सक्षम आहे का? टॅक्सच्या नियमांमध्ये होणारे बदल त्याला माहीत आहेत का? किंवा मग ते तपासण्यासाठी तुमच्याकडे सिस्टीम आहे का? आणि जर काहीच नसेल, तर तुमच्या बिझनेसला इंटरनल ऑडिटची गरज पडू शकते. बऱ्याच बिझनेस मालकांना वाटतं की मार्च संपल्यानंतर जे ऑडिट होतं तेच पुरेसं असतं. पण मित्रांनो, ते असतं स्टॅच्युटरी ऑडिट. त्याचा मुख्य उद्देश आहे की सरकारला तुमच्या बिझनेसचं रिपोर्टिंग देणं, जे की एखाद्या पोस्टमॉर्टम सारखं असतं. म्हणजे माणूस मेल्यानंतर डॉक्टर सांगतो की बाबा अमुक अमुक कारणामुळे हा माणूस गेला. तसंच स्टॅच्युटरी ऑडिटमध्ये ऑडिटर सरकारला सांगतो की बाबा एखादा बिझनेस ट्रू आणि फेअर व्ह्यू देतो का. पण इंटरनल ऑडिट हे तुमच्या बिझनेसच्या हेल्थ चेकअप सारखं असतं. म्हणजे तुमचा बिझनेस जिवंत असताना, तो सुरू असताना, दर महिन्याला किंवा मग दर 3 महिन्यांनी इंटरनली तुमच्या बिझनेसमधल्या चुका शोधल्या जातात आणि त्या दुरुस्त सुद्धा केल्या जातात. सो इंटरनल ऑडिटमध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी तपासल्या जातात. पहिलं आहे तुमच्या बँकचं रिकन्सिलेशन. तुमच्या बुक्समध्ये बँक बॅलन्स किती आहे आणि बँकेत किती बॅलन्स आहे हे मॅच होत आहे की नाही हे तपासलं जातं. दुसरं आहे स्टॉक टेकिंग किंवा इन्व्हेंटरी ऑडिट. म्हणजे काय? तर बुक्सप्रमाणे बाबा 1000 युनिट्स आहेत माझ्याकडे, पण प्रत्यक्षात गोडाऊनमध्ये 800 युनिट्स आहेत. मग ते 200 युनिट्स कुठे गेले त्याचं व्हेरिफिकेशन किंवा त्याचं रिकन्सिलेशन केलं जातं. तिसरं आहे वेंडर पेमेंट्स, त्यांचं एजिंग, की कुठला सप्लायर किती दिवस ओव्हरड्यू आहे, त्याचं बिल आल्यापासून बाबा 60 दिवस झाले, पेमेंट गेलेलं नाही आहे. आणि चौथी गोष्ट आहे कंप्लायन्स चेकिंग. म्हणजे जीएसटी, टीडीएस, पीएफ, ईएसआयसी हे सगळे टॅक्सेस तुम्ही वेळेवर भरताय की नाही हे तपासलं जातं. भारतातील 80% जास्त एमएसएमईज किंवा छोटे व्यावसायिक बिझनेसमधला खर्च वाचवण्यासाठी फुल टाइम सीए अपॉइंट करत नाही. ते काय करतात? ते एक अकाउंटंट अपॉइंट करतात आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा आयटीआर भरायचा असतो तेव्हाच ते सीएकडे जातात. खर्च वाचवणं चांगलीच गोष्ट आहे, पण अकाउंटंट आणि सीए मध्ये खूप मोठा फरक आहे. अकाउंटंट हा तुमच्या बिझनेसचा डेटा एंट्री ऑपरेटर असतो, जो किती पैसे आले, किती खर्च झालाय या सगळ्याची नोंद ठेवतो. पण सीए हा तुमच्या बिझनेसचा फायनान्शियल डॉक्टर असतो.
म्हणजे काय, तर बिझनेसचं फ्युचर ग्रोथ प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग आणि फायनान्शियल लिगॅलिटीज तो हँडल करतो. सो जर तुम्ही एखादा फुल टाइम सीए अपॉइंट करणं अफोर्ड करू शकत नसाल, तर निदान तुम्ही एक कन्सल्टंट किंवा एक व्हर्च्युअल सीए ऑनबोर्ड करा, जो दर महिन्याला किंवा किमान दर 3 महिन्यांनी तुमच्या अकाउंटंटनी केलेलं काम तपासेल. जरा विचार करा की सीएची फी वाचवण्याच्या नादात तुम्ही फक्त अकाउंटंट अपॉइंट केलाय आणि त्या अकाउंटंटला टीडीएस किंवा जीएसटीचे नियम माहीत नसल्यामुळे त्याच्यावरनं चूक झाली आणि सरकारकडनं तुम्हाला 5-10 लाख रुपयांची नोटीस आली, तर मग तुम्ही खरंच पैसे वाचवलायत की तुम्हाला लॉस झालाय? त्यामुळे बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेण्यासाठी सीए अपॉइंट करणं खरंच अनिवार्य आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर सरकार दर महिन्याला जीएसटी, इन्कम टॅक्स किंवा कॉर्पोरेट लॉच्या नियमांमध्ये बदल करतं. इनफॅक्ट बजेटमध्ये सुद्धा दरवर्षी नवीन बदल येतात. मग तुमची अकाउंटिंग टीम या नवीन नियमांची अपडेटेड आहे का, की ते अजूनही जुन्या नियमांप्रमाणेच काम करतात? लक्षात घ्या, तुमची अकाउंटिंग टीम अप टू डेट राहण्यासाठी एक बिझनेस मालक म्हणून तुम्ही 3 गोष्टी केल्या पाहिजे. पहिला आहे ट्रेनिंग आणि सेमिनार्स. तुमच्या अकाउंटंटला वर्षातून 2दा तुम्ही ट्रेनिंग आणि सेमिनारसाठी पाठवा. त्यात टॅक्सचं ट्रेनिंग असेल, अकाउंट्सचं ट्रेनिंग असेल आणि या सगळ्या ट्रेनिंगचा खर्च सुद्धा बिझनेसनेच उचलला पाहिजे. कारण जर तुमचा अकाउंटंट स्मार्ट असेल, तर तो तुमचा बिझनेस सुरक्षितही ठेवेल आणि तुमचे 4 पैसेही वाचवेल. दुसरं आहे सॉफ्टवेअर्स. तुम्ही जर अजूनही जुन्या पद्धतीनेच काम करत असाल, तर ते पहिलं बंद करा. बिझनेसमध्ये ऑटोमेशन आणा. AI टूल्स किंवा क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर्स वापरण्यासाठी तुमच्या अकाउंटंटला प्रवृत्त करा, कारण त्यामुळे कामही वेळेत होईल आणि चुकाही कमी होतील. आणि तिसरं आहे SOPs, म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस किंवा प्रोसिजर. सो तुमच्या बिझनेसमध्ये ज्या काही प्रोसेस असतील, तर त्या प्रत्येक प्रोसेससाठी तुम्ही एक SOP तयार करा. उदाहरणार्थ, बिल कधी बनवायला पाहिजे, ते कोणत्या पद्धतीने बनवले पाहिजे, TDS कधी भरायचा असतो, कुठल्या वेंडर्सवरती TDS करायला पाहिजे, या प्रत्येक प्रोसेससाठी तुम्ही एक SOP बनवून ठेवा. लक्षात घ्या, अन अनट्रेन्ड अकाउंटंट इज अ फायनान्शियल टाइम बॉम्ब फॉर युअर बिझनेस. म्हणजे काय, तर प्रशिक्षण नसलेला अकाउंटंट हा तुमच्या बिझनेससाठी एक आर्थिक टाइम बॉम्ब आहे. जरी तुम्ही फायनान्स एक्सपर्ट नसाल, तरी तुमच्या अकाउंटंटला 3 प्रश्न विचारून तुम्ही त्याचं काम तपासू शकता. पहिला प्रश्न आहे की दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट दाखव. जर तो खरंच वेळेत काम करत असेल, तर पुढच्या 5 मिनिटात ते स्टेटमेंट तुमच्या समोर असायला हवं. दुसरा प्रश्न आहे की कस्टमर्स आणि वेंडर्सचे लेजर खरंच अपडेटेड आहेत का? जर तो हो म्हणाला, तर एखाद्या मोठ्या वेंडरचं लेजर काढा. त्याने दिलेले बिल्स, त्याला केलेल्या पेमेंटसोबत ते लेजर तपासा. मग तुम्हाला कळेल की लेजर खरंच अपडेटेड आहेत का. आणि तिसरा प्रश्न आहे की मागच्या क्वार्टरमध्ये आपण किती पेनल्टी, इंटरेस्ट किंवा लेट फी भरली आहे का? जर इंटरेस्ट किंवा लेट फी भरली असेल, तर समजून जा की तुमचा अकाउंटंट अकार्यक्षम आहे. मित्रांनो, जसं आपण आपल्या शरीराची नियमितपणे हेल्थ चेकअप करतो, तसंच इंटरनल ऑडिट हे तुमच्या बिझनेसचं हेल्थ चेकअप आहे. आणि हा तुमच्या अकाउंटंटवर संशय घेण्याचा प्रकार नाही आहे, तर त्याच्या कामाला सीएच्या मदतीने एक दिशा देण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ संपल्यानंतर सर्वात पहिले तुमच्या अकाउंटंटला जाऊन विचारा की त्याला कोणत्या नवीन ट्रेनिंगची गरज आहे आणि त्याप्रमाणे त्याला ट्रेनिंगसाठी रजिस्टर सुद्धा करा. आणि जर तुम्हाला इंटरनल ऑडिटबद्दल काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करू. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल, तर त्याला पहिले लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.